न्यूज एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत। बघूया आजच्या ताज्या घडामोडी। सायबर भामट्यांनी परदेशातील कंपनीचा बनावट ईमेल आयडी तयार करून भोसरी येथील एका व्यावसायिकाची 56 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। मात्र पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत ही पूर्ण 100% रक्कम म्हणजेच 56 लाख रुपये तक्रारदाराला परत मिळवून देण्यात यश मिळवलंय। पीएच बेबी वॉल्व्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने संचालक संजय जाधव यांचा चीनमधील एका कंपनीशी व्यापार सुरू असताना अज्ञात आरोपीने मूळ कंपनीशी साधर्म्य असलेला ईमेल आयडी तयार करून बँक खात्याचे तपशील बदलले आणि अमेरिकेतील एका बँकेत पैसे जमा करण्यास सांगितले। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली। सायबर पोलिसांनी तातडीने हालचाली करत अमेरिकेतील सिटीजन बँक प्रशासनाची सातत्याने पाठपुरावा केला। तांत्रिक अडचणींवर मात करून पोलिसांनी फसवणुकीची पूर्ण रक्कम तक्रारदाराच्या खात्यात पुन्हा जमा केली असून पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। सायबर पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड तले येथे तक्रार प्राप्त झाली। तक्रारदार यांचे भोसरी येथे हार्डवेअरची कंपनी आहे आणि त्या कंपनीचे परदेशातील एक कंपनी आहे WAMT नावाची, त्या कंपनीसोबत त्यांचे व्यवहार चालू असतात। तर या गोष्टीची माहिती जे अज्ञात इसम आहेत त्यांनी माहिती घेऊन त्याच कंपनी साधारण असलेल्या कंपनीचा ईमेल आयडी बनवून जे तक्रारदार आहेत त्यांना त्यांच्या अकाउंटवरती 56 लाख पाठवण्याची त्यांनी रिक्वेस्ट पाठवली आणि जे तक्रारदार आहेत त्यांना असं वाटलं की कंपनीकडे रिक्वेस्ट आलेली आहे असे समजून त्यांनी फॉरेनची US बँकेमध्ये त्यांनी 56 लाख रुपये पाठवले। त्याबाबत तक्रारदारांनी चौकशी केली की पैसे पोहोचले किंवा वगैरे कसे याबाबत, तर तसे कुठलेही ते कंपनीमध्ये पैसे पोहोचले नसले असे ते लक्षात आले आणि त्यावेळेस तक्रारदारांना खात्री पडली की आपली फसवणूक झाली आहे। त्या अनुषंगाने तक्रार दाखल होताच माननीय CP सर चौबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर टीमने या गोष्टीचे तात्काळ गांभीर्य ओळखून दखल घेऊन बँक खात्यावर जी गेलेली रक्कम होती ते अकाउंट फ्रीज करून आणि नोडल अधिकाऱ्यांशी आणि बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रक्कम परत मिळवून त्याच्या उद्देशाने पत्रव्यवहार करून ती पूर्ण रक्कम जी आहे तक्रारदाराच्या अकाउंटला परत ट्रान्सफर केलेली आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। तरी आम्ही सायबर पोलीस ठाण्यातर्फे असे आवाहन करतो की कोणत्याही कंपनीशी व्यवहार करताना किंवा टेलिग्राममुळे कुठली लिंक येते किंवा शेअर मार्केट समोर कुठली लिंक येते त्या गोष्टीची खात्री करूनच आपण पुढील काय ते व्यवहार करावा, अन्यथा व्यवहार तसा करू नये। ज्यावेळेस तुम्हाला असा संशय वाटला तर आपण सायबर पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड केले तर आपण संपर्क साधावा। अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत रहा न्यूज एक्सप्रेस। नमस्कार।